भारताच्या इतिहासात अनेक महान राज्ये होऊन गेली, पण महाराणा प्रताप सारखा वीर शिरोमणी एकच झाला. 9 मे 1540 रोजी कुंभलगडच्या कटारगड येथे जन्मलेल्या या महान योद्ध्याने केवळ मेवाडचे रक्षण केले नाही, तर संपूर्ण भारताला स्वाभिमान आणि स्वातंत्र्याचा आदर्श दिला. अकबरच्या विशाल मुघल साम्राज्याने जेव्हा संपूर्ण भारताला आपली अधीनता स्वीकारायला भाग पाडले, तेव्हा एकटा महाराणा प्रताप डोके झुकवायला तयार नव्हता. माझं शीर कापलं जाऊ शकतं, पण मी कधीही झुकणार नाही, अशी ज्वाला त्यांच्या प्रत्येक कृतीतून दिसत होती. 1576च्या बॅटल ऑफ हल्दी घाटीमध्ये त्यांनी मेवाडच्या छोट्या सैन्यासह मुघल फौजेला चकित करून टाकलं. हे युद्ध निर्णायक नव्हतं, तरीही प्रतापांची शौर्यगाथा याच युद्धामुळे जगभर पसरली. त्यानंतर 1582च्या बॅटल ऑफ देवायर मध्ये महाराणा प्रतापांनी मुघलांच्या 36 ठाण्यांचा पराभव केला आणि मेवाडचा मोठा भाग पुन्हा हस्तगत केला. इथूनच त्यांच्या विजयाची खरी सुरुवात झाली. महाराणा प्रताप हे केवळ तलवारीच्या जोरासाठी प्रसिद्ध नाहीत, तर त्यांच्या असीम त्यागासाठी पूजले जातात. राजमहालांचा वैभव त्यांनी सोडलं, जंगलं आणि डोंगरात राहिले, पण मातृभूमीशी कधीही समझोता केला नाही. त्यांच्या घोडा चेतकची शौर्यगाथा आजही प्रत्येक भारतीयाच्या हृदयात जिवंत आहे. महाराणा प्रताप आपल्याला शिकवतात की साधनं कितीही कमी असली तरी संकल्प आणि धैर्य जबरदस्त असेल तर कोणत्याही साम्राज्याला टक्कर देता येते. त्यांनी दाखवून दिलं की खरा विजय हा युद्ध जिंकण्यात नसतो, तर स्वाभिमान जपण्यात असतो. जय मेवाड, जय एकलिंगजी, जय महाराणा प्रताप.